बघा आता, काहीतरी काम करणे, क्रिया करणे, ऍक्टिव्हिटी करणे, म्हणजे शेतात एखादा शेतकरी आहे, तो काम करतोय, काहीतरी क्रिया करतोय ना. मग ते काम करून काय तयार होतं? वस्तू किंवा सेवा. एखाद्या कारखान्यामध्ये एखादा व्यक्ती काम करतोय, म्हणजे काहीतरी वस्तू किंवा सेवा निर्माण करतोय. समजा आता एखादा टू व्हीलर, फोर व्हीलर आहे किंवा बस आहे, कुठले ट्रॅव्हल, तेही काम करतोय, म्हणजे वस्तू किंवा सेवा ही निर्माण होत असते एखाद्या क्रियेतून, एखाद्या कामातून. मी आता इथे शिकवतोय, म्हणजे हे काम करतोय का? नाही, टाइमपास करताय म्हणून क्रियाच आहे. नाही नाही, काम करतोय का नाही? सो ही ऍक्टिव्हिटी आहे ना. बर, मग इथं काय निर्माण होते? सेवा निर्माण होते. मग वस्तू असेल किंवा सेवा असेल, ही निर्माण होते जेव्हा आपण काहीतरी काम करतोय, ऍक्टिव्हिटी करतोय. सो हिला आर्थिक क्रिया कधी म्हणायचं? हिला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कधी म्हणायचं? जेव्हा वस्तू व सेवा तयार होते आणि त्याच्या बदल्यात त्याला काहीतरी आर्थिक मोबदला मिळतो, दॅट इज कॉल्ड एज इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. उगाच वस्तू व सेवा निर्माण करणे म्हणजे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी नाही. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला आता शिकवतोय बघा, वस्तू आणि सेवा मधला बेसिक डिफरन्स काय? वस्तूला भौतिक अस्तित्व असतं, स्पर्श करू शकतो, मोजू शकतो, ही वस्तू आहे. हा टॅब वस्तू आहे का सेवा आहे? वस्तू आहे, बरोबर. स्पर्श करू शकतो, मोजू शकतो, भौतिक अस्तित्व आहे, ही वस्तू झाली. आता सेवा, मी शिकवतोय, काय दिसतंय का? काय अर्धा किलो, 1 किलो, काय मोजायचं कसं? काहीच नाही ना. म्हणजे भौतिक अस्तित्व आहे का? नाही. आता फरक कळाला, वस्तू आणि सेवा, व्हिजिबल आणि इनव्हिजिबल असं म्हणू शकतो आपण. मी इथे शिकवल्यानंतर, आता समजा फॉर एक्झाम्पल इथे शिकवलं आणि मला 1,000 रुपये मिळाले, एका तासाचे 1,000 रुपये. ह्याचा अर्थ मी काम केलं, काहीतरी तयार केलं, त्याच्या बदल्यात मला काय झालं? आर्थिक मोबदला मिळाला. म्हणजे याला काय म्हणू शकतो मी? आर्थिक क्रिया. आता सेम हेच मी शिकवलं, लहान मुलगा आहे माझा 5 वर्षाचा, मी त्याला शिकवलं. त्याला शिकवल्यानंतर आता मला पैसे मिळणार का? ते कुठून पैसे देणार मला? बरोबर. पण मी वस्तू किंवा सेवा निर्माण केली का? केली ना. इथंही शिकवतो म्हणजे सेवा निर्माण झाली, त्याला घरी शिकवतो म्हणजे सेवा निर्माण. पण त्या सेवेतून मला आर्थिक मोबदला मिळाला का? मग त्याला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणायचं का? यस. कन्सेप्ट क्लिअर झाली? म्हणजे त्याला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणायचं नाही. पण ज्या वेळेला मी काहीतरी तयार करतोय, त्याच्या बदल्यात मला आर्थिक मोबदला मिळत असेल, दॅट इज कॉल्ड एज इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. सो फक्त वस्तू सेवांचं उत्पादन म्हणजे इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी नाही, त्याच्या बदल्यात त्याला मिळणारा आर्थिक मोबदला हा जास्त महत्वाचा आहे.